आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन झाले. मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो व व्यासपीठावर आपण आपल्या विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी आपणास लाभलेले प्रमुख पाहुणे वैज्ञानिक तसेच खगोल प्राध्यापक दयानंद महाविद्यालय श्री डॉक्टर महादेव पणगे सर यांचे मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था सचिव माननीय श्री कमलकिशोरजी अग्रवाल सर यांचेही या ठिकाणी मी स्वागत करतो. तसेच उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री स्वामी सर, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी सर, विज्ञान विभाग प्रमुख भोसले मॅडम यांनाही आसनस्थ होण्याची विनंती करतो. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान अर्थात सायन्स. सायन्स हा शब्द लॅटिन भाषेतून आपल्याकडे आलेला आहे आणि या विज्ञानाची महती आपल्या सर्व विद्यार्थ्यांस माहीत आहे. प्रश्न किती गहन असो, उत्तर देतो विज्ञान. तर्काच्या सुगंधाचे अंतर देतो विज्ञान. अंधश्रद्धेच्या पलीकडचे पाहू शकतो विज्ञान. तुमच्या माझ्यासोबत राहू शकतो विज्ञान. आपल्या देशाला महान वैज्ञानिकांची परंपरा लाभली आहे. यामध्ये आर्यभट्ट यासारखे खगोलशास्त्र, महर्षी चरकांसारखे आयुर्वेदाचार्य, नागार्जुन सारखे रसायनशास्त्रज्ञ, महर्षी कणाद यांसारखे भौतिकशास्त्रज्ञ असे अनेक महापुरुष भारताने विश्वाला दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या शोधांची परंपरा आपल्या देशामध्ये चालू आहे. भारतीय अणुशक्तीचे जनक डॉक्टर होमी भाभा जहांगीर, भारतीय अवकाश संशोधक डॉक्टर विक्रम साराभाई, हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर जगदीशचंद्र बोस, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अशा कितीतरी आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी देशासाठी विश्वासाठी महत्त्वपूर्ण शोध संशोधन व योगदान दिले आहे. तर आजच्या या 28 फेब्रुवारी विज्ञान दिनी आपलं सर्वांचं मी आधी स्वागत करतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी थोर वैज्ञानिक सी.व्ही. रमन यांनी प्रकाशाचा सिद्धांत मांडला आणि याच प्रेरणेने भारत सरकारने 1987 सालापासून भारतामध्ये विज्ञान दिन साजरा करण्याचं ठरवलं. या अनुषंगानं आपण आज सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करणार आहोत. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करावे व विद्यालयातील विज्ञान विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या जलविद्युत निर्मित प्रकल्पाचे उद्घाटन करावे. पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमन असे होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तिरुचिरापल्ली तमिळनाडू या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण तमिळनाडूतच झाले. त्यासोबतच त्यांचे वडील एक थोर भौतिकशास्त्रज्ञ व गणित तज्ज्ञ असल्यामुळं घरातील वातावरणामुळे त्यांची जडणघडण झाली. 28 फेब्रुवारी 1930 रोजी त्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा त्यांच्या प्रयोगासाठी जाहीर झाला. त्यांनी लावलेला शोध प्रकाशाचे विकिरण, त्याला आपण रमन इफेक्ट असं म्हणतो. समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का असतो हे आपल्याला कधीच समजलं नसतं. प्रकाशाचे गुणधर्म म्हणजे ते बिहेवियर व त्यात होणारे वेगवेगळे बदल या अनुषंगाने त्यांनी विविध माहिती आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून येते. यानंतर मी प्रमुखांना विनंती करतो विज्ञान विभागामार्फत तयार करण्यात आलेले जलविद्युत प्रकल्प मॉडेलचं अनावरण वॉलवर करावे अशी विनंती करतो. जलविद्युत केंद्र विद्यार्थी मित्रांनो, जलविद्युत केंद्रामध्ये उंचीवर साठवलेल्या पाण्याचे स्थिती रूपांतर पहा वॉलवर सुरू करून पाण्याचा दाब त्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे व त्याद्वारे पाण्याच्या प्रेशरद्वारे समोर आपल्याला प्रतिमेचे असतात विद्युत आपल्याला दिसून येत आहे.
जलविद्युत केंद्रामध्ये उंचीवर साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीत रूपांतरण केले जाते। हे सामान्यतः आपण ज्या ठिकाणी धरण बांधले जाते त्या ठिकाणी आपल्याला ही स्थिती दिसून येते। पाण्याचा जेवढा दाब वाढेल त्याद्वारे ऊर्जा निर्मिती होताना आपल्याला दिसून येते। महाराष्ट्रामध्ये कोयना, वैतरणा, येळदरी, विरा, राधानगरी, भाटघर अशा अनेक ठिकाणी असे प्रयोग आहेत। मी प्रमुख पाहुण्यांना आत्मस्थ होण्याची विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे विज्ञान गीताद्वारे स्वागत करण्याची विनंती मी संगीत प्रमुख करतो। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर पणगे सर यांचा परिचय देण्याची विनंती मी आपल्या विद्यालयाचे विज्ञान शिक्षक दर्शन देशपांडे सर यांना करतो। प्राध्यापक डॉक्टर महादेव पणगे सर स्वतः MSc फिजिक्स गोल्ड मेडलिस्ट आहेत। SRT युनिव्हर्सिटी म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठातून सरांना MSc फिजिक्स मध्ये गोल्ड मेडल मिळालेले आहे असून पुढे त्यांनी त्याच विद्यापीठात PhD सुद्धा त्यांची पूर्ण केलेली आहे। तर सध्या दयानंद विज्ञान महाविद्यालय भौतिकशास्त्र विभाग म्हणजे फिजिक्स डिपार्टमेंटला प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत। तर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस, मायक्रो प्रोसेसर्स, ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स इत्यादी विषयांचे विद्यालयामध्ये अध्यापन करतात। ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या मानाच्या संस्थेमध्ये सर लाईफ टाईम मेंबर आहेत। त्यासोबत कमिटी ऑफ स्पेस रिसर्च मध्ये देखील सर कार्यरत आहेत। स्टडी ऑफ इव्होल्यूशन ऑफ ग्रुप अँड क्लस्टर डॉमिनंट गॅलेक्सीज, ऑप्टिकल एक्स-रे, रेडिओ
infrared and ultraviolet observation to understand how transformation of non-gravitational energy occurs into local and global surrounding असे त्यांचे रिसर्चचे विषय आहेत. त्यासोबत सरांचे 19 रिसर्च पेपर देखील पब्लिश झालेले आहेत. जगातील सर्वात मोठ्या एक्स-रे गॅलेक्सीचा इमेज वापरून सर संशोधन करत आहेत. यामधून ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवर असेल, अंतराळ असेल, गॅलेक्सीज असतील, प्लॅनेट्स असतील इत्यादी क्षेत्रांमध्ये सरांचा अभ्यास चालू असतो. सरांना विद्यालयामध्ये आज उपस्थित राहिल्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या प्रमुख पाहुण्यांचं सत्कार करण्याची विनंती, स्वागत करण्याची विनंती मी संस्था सचिव माननीय श्री कमलकिशोरजी अग्रवाल सर यांना करतो. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर पणगे सर यांना नुकताच जागतिक मानांकन प्राप्त झाले आहे. अर्थातच वैज्ञानिक हा दर्जा त्यांना प्राप्त झाला आहे, ही बाब आपल्या शहरासाठी अत्यंत अभिमानाची आहे. पणगे सरांना SERB सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्डतर्फे कोर रिसर्च ग्रँट आयोजनासाठी 35 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. यापूर्वी त्यांना 4 वेगवेगळ्या प्रकल्पासाठी सुद्धा परवानगी मिळाली होती. जगातील सर्वात मोठी दुर्बीण गॅलेक्सी साठी त्यांचं संशोधन जे आहे ते चालू आहे. सरांना पुढील कार्यासाठी सुद्धा आपण आपली हार्दिक शुभेच्छा देऊया. सरांना रोपटे देऊळगावकर लिखित पृथ्वीचे आख्यान व रोपटे मोठे स्पर्णिका देऊन त्याच्यामुळे सत्कार होत आहे. धन्यवाद सर. दरवर्षी आपण विज्ञान दिनाचं औचित्य साधून आपण विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करत असतो. त्याच पद्धतीने भारत सरकारतर्फे सुद्धा या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं व हा दिन वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. 2024 करिता स्वरक्षण ही भारत सरकारची थीम आहे आणि या थीमद्वारे वेगवेगळ्या प्रयोगांची मांडणी केली जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजेच कार्यक्रम प्रास्ताविका. मी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री रमाकांत स्वामी सर यांना करतो. आपल्या या विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर महादेव पणगे सर, संस्थेचे सचिव आदरणीय कमलकिशोरजी अग्रवाल साहेब, विद्यालयातील पर्यवेक्षक श्री गिरीश कुलकर्णी सर, श्रीमती सुनीता मॅडम, विज्ञान विभाग प्रमुख श्रीमती सुरेखा भोसले मॅडम, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आणि आपण सर्व विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांना, दरवर्षीप्रमाणे आपण विद्यालयामध्ये यावर्षी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. आपण वर्षभर वेगवेगळे उपक्रम घेत असतो. अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या उपक्रमामधून तुमचा सर्वांगीण विकास व्हावा, तुमच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांबद्दलची आत्मीयता निर्माण व्हावी या दृष्टीनं वर्षभर वेगवेगळे उपक्रम चालू असतात आणि साधारणपणे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी घेतला जाणारा महत्त्वाचा आजचा हा उपक्रम म्हणजे विज्ञान दिन साजरा करणं आणि त्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन. काळे सरांनी तुम्हाला हे प्रदर्शन घेण्याच्या पाठीमागचा उद्देश सांगितलेलाच आहे. भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर CV रामन यांनी जे संशोधन केलं, ज्याला रामन इफेक्ट म्हणून आपण ओळखतो, ज्या संशोधनाला जगातील सर्वोच्च मान असलेला नोबेल पुरस्कार मिळाला, त्या निमित्तानं आपण हा विज्ञान दिन साजरा करतो. तुम्ही रामन इफेक्ट याबद्दल थोडीशी माहिती घेतलेलीच असेल. अगदी 1-2 वाक्य सांगायचं असेल तर त्यांचा हा संशोधन अशा पद्धतीचं आहे की एखाद्या वस्तूवर प्रकाश किरण पडल्यानंतर ते जेव्हा परावर्तित होतात तेव्हा त्या प्रकाश किरणांचा आकार बदलतो, त्यांचा रंग बदलतो आणि त्यावरून मग त्या वस्तूच्या अंतर्गत काय आहे, काय असावं याची माहिती आपल्याला घेता येते. ढोबळमानाने या पद्धतीचं ते संशोधन आहे आणि त्यांना जगातील सर्वश्रेष्ठ असा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. विज्ञान दिन साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश हा असतो की तुमच्या मनामध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, संशोधक वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण व्हावी. बऱ्याच वेळा आपण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सतत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात,
पण जेव्हा तुमच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वेगळं काहीच करायची गरज पडत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्यात निर्माण झाल्यानंतर श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातील सीमारेषा तुम्ही ओळखू शकता. आणि शिक्षणामध्ये जे मूलभूत 10 गाभाभूत असे घटक आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हा एक महत्त्वाचा आहे. आणि त्या उद्देशाने आपण हे विद्यालयामधले आपण विज्ञान प्रदर्शन घेत आहोत. पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगतो की इथं बसलेले हे सगळे बालवैज्ञानिक आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रदर्शन मांडलेले आहे तेवढेच हे वैज्ञानिक आहेत. बाकी विद्यालयामध्ये सध्या 1ली ते 10वी पर्यंत 1853 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर त्यातले निवडक विद्यार्थी कारण वरती 10वीचे मुलं परीक्षेसाठी निरोप त्यांना दिलेला आहे. लातूर पॅटर्ननुसार व्हॅकेशन क्लासेस सुरू होणार असल्यामुळे 9वीच्या परीक्षा चालू आहेत. आणि म्हणून मग आज या ठिकाणी फक्त 5वी ते 8वीच्या वर्गातील विद्यार्थी प्रयोग मांडत आहेत. भाऊ, आपण दरवर्षी साधारण बालवाडी पूर्ण शाळेतल्या विद्यार्थ्यांचं विज्ञान प्रदर्शन एकत्रित घेतो. पण ते पाहिल्यानंतर अनुभव असा घेतला की एवढे प्रयोग होतात आणि पाहायला येणारे जे कोणी मान्यवर असतात, पालक असतील किंवा प्रमुख अतिथी असतील, निवडक थोडे प्रयोग पाहणं शक्य होतं आणि बाकीचे काही पाहिले जाऊ शकत नाही. आणि मग ज्या विद्यार्थ्यांनी खूप कष्टाने प्रयोग सगळे निर्माण केलेले असतात त्यांच्या मनामध्ये कुठेतरी नाराजी होते की आमचा प्रयोग कोणी पाहिलाच नाही. म्हणून आपण यावर्षी एक निर्णय घेतला की माध्यमिकचं विज्ञान प्रदर्शन वेगळं भरवायचं आणि प्राथमिकचं एक स्वतंत्र असं विज्ञान प्रदर्शन भरवलं जाणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा विज्ञान प्रदर्शन होईल. त्याच्यामध्ये बालवाडीचे 4थीचे विद्यार्थी असतील. आपल्याला आजचे वाटतं की बालवाडीचे मुलं विज्ञान प्रदर्शनामध्ये काय सहभाग नोंदवतील, काय दाखवणार आहे. पण ते प्रयोग पाहिल्यानंतर लक्षात येते की ते सुद्धा खूप महत्वाचं काही विज्ञान सांगतात. काल आम्ही सगळे ते प्रयोग पाहिले. एका विद्यार्थ्याने प्रयोग केला होता. काही दगड ठेवले होते, वाळू ठेवली होती, माती ठेवली होती आणि आम्हाला डोळे झाक व्हायला लावले आणि हातावर दगड ठेवला. ओळखा हे काय आहे ते. आम्ही सांगितलं हा दगड आहे. पुन्हा हातावर ठेवलं, हे काय, वाळू आहे. हे काय, माती आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी स्पष्टीकरण दिले, हे तुम्हाला कशामुळे कळलं हा दगड आहे, माती आहे. हे तुम्हाला तुमच्या त्वचेच्या स्पर्शामुळे कळलं. म्हणजे त्वचा हे एक ज्ञान इंद्रिय आहे, याच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होऊ शकतं. हे बालवाडीचा विद्यार्थी सांगत असेल तर त्याच्याकडून आणखी काय अपेक्षा करायच्या. म्हणून आपली बालवाडीपासून सगळ्या विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं. मुख्य उद्देश आणखी तुम्ही सगळे विद्यार्थी मोठ्या संख्येने 10वी झाल्यानंतर बहुतेक सगळ्यांना विचार केला तुम्ही कुठल्या ब्रँचला जाणार, आर्ट्स, कॉमर्स की सायन्स. तुम्ही बहुतेक इथं बसले तर 100% विद्यार्थी हात वर करतात सायन्स. आणि मग कशासाठी, तर बहुतेकांचं उत्तर हे असतं की मला मेडिकलला जायचं, इंजिनिअरिंगला जायचं. म्हणून तुम्ही सायन्सचा 2 वर्ष अभ्यास करता आणि मग डॉक्टर, इंजिनियर बनण्याचे प्रयत्न करता. ठीक आहे, तुम्ही हे करता, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या देशाला डॉक्टरची, इंजिनियरची नितांत गरज आहे. चांगले डॉक्टर्स, इंजिनियर पाहिजेच आहेत. तुम्ही होत आहात ही समाधानाची बाब आहे. पण आपल्या देशामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात विचार जर केला तर संशोधनाकडे वळणारे विद्यार्थी फार कमी आहेत. तुम्ही संशोधनाकडे सुद्धा जायला पाहिजे. जगाच्या पाठीवरचे नोबेल पारितोषिक किंवा इतर सन्मानाचे पारितोषिक पाहिली तर आपली लोकसंख्या एवढा विशाल लोकसंख्या असलेला देश आहे, पण ते पारितोषिक त्या तुलनेत आपल्याला नाही. कारण आपण पटकन आपल्या दुसऱ्या मार्गाला, सोयीस्कर सुरक्षित मार्गाकडे जातो. संशोधन हा दीर्घकालीन एक कार्यक्रम असतो, तिथे आपण जात नाही. या विज्ञानाच्या प्रदर्शनातून आमचा तोही हेतू आहे, तुम्हाला विज्ञानाची गोडी लागावी आणि संशोधनाकडे तुम्ही वळावं. म्हणून असाच विचार असलेले, या विषयावर ज्यांची वाटचाल चालू आहे, सी.व्ही. रामन ज्या रस्त्याने गेले त्याच रस्त्याने जाणारे आज आपण प्रमुख पाहुणे या ठिकाणी डॉक्टर महादेव पडगे सर बोलवलेले. सर सुद्धा संशोधनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आणि सरांचा बायोडेटा दर्शनी 4-5 पानाचा आणलेला होता. मी म्हणले या बायोडेटामधलं सरांची जी काही माहिती आहे ती विद्यार्थ्यांनाही ही तुम्ही सगळी सांगितली तर काहीच कळणार नाही, सगळ्यांच्या डोक्यावरून जाईल. ती थोडक्यात सांगा म्हटल्यानंतर दर्शन देशपांडे सरांनी थोडक्यात सांगितली आणि त्याच्यातली सुद्धा बऱ्याच पैकी माहिती आपल्याला कळलेली सुद्धा नसेल, कारण ते क्षेत्रच आपल्याला माहिती नाही. बरोबर आहे. आम्हाला सुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या नाही. सरांची चर्चा केल्यावर लक्षात आलं की सर कुठल्या स्तरावर काम करतात जागतिक पातळीवर. तर सरांना बोलवण्याच्या पाठीमाग उद्देश, सरांचे आजही लोकमत मध्ये लातूरच्या पुरवणीवर सरांची बातमी आहे
त्या बातमीमधूनही कळतं. सरांशी थोडकं बोलल्यानंतर लक्षात आलं विद्यार्थ्यांनो, सर जागतिक पातळीवर संशोधनाचं कार्य करत आहेत. MSc ला गोल्ड मेडलिस्ट आहेत. BSc ही जी एक इन्स्पायर्ड फेलोशिप मिळते ते टॉपर रँक असणाऱ्यांनाच मिळते. त्या सरांना फेलोशिप मिळालेले आहे. संशोधनासाठी शासनाने सरांसाठी 2-2.5 कोटी वापरायला दिलेले आहेत. या पद्धतीने सर सगळं संशोधन करतायत. तुम्हाला वाटेल की एवढं करण्यासाठी मग सरांची पार्श्वभूमी घरची फार शैक्षणिक असेल, चांगल्या कुठल्या इंग्लिश स्कूलमध्ये CBSE ICSE मध्ये सर शिकले असतील म्हणून हे सगळं शक्य आहे. अजिबात तसं नाही विद्यार्थ्यांनो. सरांचा जन्म अतिशय लहान गावामध्ये झाला आणि सरांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं आहे. मग एखादा विद्यार्थी, एखादी व्यक्ती मनामध्ये जर निश्चय केला की मला असं काहीतरी जीवनामध्ये करायचंय म्हणून ठरवलं, तर बाकी परिस्थितीला नाव कोणीच ठेवत नाही. जुन्या काळातले सगळे सायंटिस्ट त्यांचे चरित्र जर पाहिलं तर कुणालाच कुठल्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, पण मनामध्ये एक जिद्द होती की मला हे असं काहीतरी वेगळं निर्माण करायचंय. ती भावना सरांमध्ये होती. खरं तर आपल्याला लातूरकरांना सगळ्यांना अभिमान वाटावा अशा पद्धतीचं कार्य पणगे सरांचं या ठिकाणी चालू आहे. तर आज त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही ह्या शाळेचे बालवैज्ञानिक सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहात. सगळे विद्यार्थी समोर नसले तर सर तुम्हाला जे मार्गदर्शन करतील ते तुम्ही काळजीपूर्वक, लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐकायचंय आणि आपल्या मित्रांना सुद्धा त्याबाबत प्रेरित करायचंय. सर या ठिकाणी निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झाले त्याबद्दल मी सरांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्हाला विज्ञान विभागाने आपल्या जलविद्युत निर्मिती प्रकल्प, तुम्हाला लक्षात यावं की जल ऊर्जा कशी निर्माण होते हे कळावं म्हणून विज्ञान विभागाने एक काल प्रयत्नपूर्वक प्रयोग केला आणि तुम्ही दीप प्रज्वलन झालेलं पाहिलं असेल. पाणी सोडल्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी कशा पद्धतीनं ते निर्माण होते आणि आपल्याला ऊर्जा मिळते, या पद्धतीचा प्रयोग विज्ञान विभागाने केलेला आहे. म्हणून विज्ञान विभागाचे मी अभिनंदन करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच संशोधनाकरता सर्व विद्यार्थ्यांनी आग्रहाने व आवडीने आपला पर्याय निवडणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण विविध क्षेत्रातील संधी निवडण्याकरिता स्पर्धा परीक्षेची निवड करत असतो. विद्यालयामध्ये अशाच वेगवेगळ्या विविध स्पर्धा परीक्षा आपण विविध स्तरावर घेत असतो. यामध्ये विज्ञान विषयाकरिता डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा घेतो. निश्चितच या परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभाग घेतात. गतवर्षी 10 विद्यार्थी सेकंड लेवलसाठी क्वालिफाय झाले होते. तसेच ऑलिम्पियाड परीक्षा अंतर्गत आपण सायन्स ऑलिम्पियाड ही परीक्षा घेतो आणि या परीक्षेमध्ये आपले अनेक विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट सुद्धा होत असतात. आता अशा अनेक गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थ्यांचं अभिनंदन आपण करत असतो. गतवर्षी झालेल्या NSO तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयाच्या एकूण 16 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करावं. इयत्ता 5वी वर्गातून विराट आकडे विद्यार्थ्यांनी समोर यायचं. विराट आकडे गोल्ड मेडल. श्री केंद्रे 5वी वर्ग गोल्ड मेडल. यामध्ये विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, गुण प्रमाणपत्र व या वर्षीची वैज्ञानिक दिनदर्शिका व माहिती पुस्तिका देऊन गुलाबपुष्प देऊन या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं जात आहे. मी प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर पंडित यांना विनंती करतो की या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करावं. तसेच संस्था सचिव माननीय श्री कमलकिशोर अग्रवाल सर यांनाही विनंती करतो यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करावं. श्री केंद्रे इयत्ता 5वी गोल्ड मेडल. इयत्ता 5वी वर्ग अर्णव कुलकर्णी इयत्ता 5वी वर्ग रँक 3 स्कूल रँक 3 गोल्ड मेडल. अभिनंदन करावं. इयत्ता 6वी संकेत शेरीकर स्कूल रँक 2 संकेत शेरीकर. चैतन्य भोसले
चैतन्य भोसले, स्कूल रँक 3, गोल्ड मेडल. विराट चव्हाण, इयत्ता 6वी, रँक 4, गोल्ड मेडल. इयत्ता 7वी वर्ग, स्वराज वीर, इयत्ता 7वी. तन्मय राजेशेखर, रँक 4, गोल्ड मेडल. रिदम काळे, अभिजित मिरकले विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होऊन अनेक गोल्ड मेडल प्राप्त केले आहेत. रँक 4, इयत्ता 8वी वर्ग, आदित्य हेबारे, रँक 3, 7वी, इयत्ता 8वी वर्ग, आदित्य हेबारे, गोल्ड मेडल. नरसिंग माडे, गोल्ड मेडल, सेकंड रँक. अथर्व मरे, गोल्ड मेडल, फर्स्ट रँक. माडे सेकंड रँक. अथर्व मरे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होते. फर्स्ट रँक, गोल्ड मेडल, इयत्ता 8वी वर्गातून. इयत्ता 9वी वर्ग, जळकोटे पियुष, थर्ड रँक, गोल्ड मेडल. गायत्री शेरीकर, सेकंड रँक, गोल्ड मेडल. गायत्री शेरीकर इयत्ता 9वी वर्गाची परीक्षा चालू आहे सध्या. अँड फर्स्ट रँक, मैत्री संस्कृती, इयत्ता 9वी वर्ग, गोल्ड मेडल. धन्यवाद सर. मी मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. यानंतर मी कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक वैज्ञानिक डॉक्टर महादेव पणगे सर यांना विनंती करतो की आमच्या बालवैज्ञानिकांना मार्गदर्शन करावे. गुड मॉर्निंग. आवाज येत नाहीये. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. दिस इज कॉल्ड एनर्जी. ओके. आदरणीय व्यासपीठावरती विराजमान आदरणीय कमल किशोरजी अग्रवाल सर, प्रिन्सिपल स्वामी सर, कुलकर्णी सर, सर्व सायन्सचे टीचर, माझा विद्यार्थी, तुमचे सर दर्शन देशपांडे, ऑल टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि माझ्या बाल वैज्ञानिकांना, आज तसं पाहिलं तर सायन्स आणि टेक्नॉलॉजी किंवा सायन्स आपण गृहीत धरूया, फार महत्वाचा दिवस आहे.
पण महत्वाचा दिवस का? तर सायन्सला प्रमोट करण्यासाठी, टेक्नॉलॉजीला प्रमोट करण्यासाठी एक दिवस हा आपण साजरा करतो. योगायोगाने सर सी.व्ही. रमन यांचा जो इफेक्ट आहे, रमन इफेक्ट, ज्या इफेक्टचा पब्लिश आल्यामुळं त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. तर त्या अनुषंगाने आपण राष्ट्रीय सायन्स डे, नॅशनल सायन्स डे म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. आत्ताच नुकताच आपण पाहिलेला आहे, एक एक्सपेरिमेंट पाहिला, जे की या विद्यालयाने जलविद्युत काय कन्सेप्ट आहे तो ती थीम घेऊन युजिंग द वाटर, प्रेशर, फोर्स, ह्या सगळ्या भौतिक कल्पना सिद्धांतचा यूज करून कशा प्रकारे एनर्जीचं रूपांतर एका एनर्जीमधून दुसऱ्या एनर्जीमध्ये होतं त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही पाहिलेलं आहे. पाहिलं का नाही? काय आहे ते आहे कन्व्हर्शन ऑफ मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे काय असतं? मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय असते, इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काय असते, एनर्जी काय आहे, एनर्जी काय प्रकार आहे, एनर्जीचा सिद्धांत काय आहे, या सगळ्या फंडामेंटल गोष्टीचा अभ्यास तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. आणि याची सगळी पायाभरणी कुठं असते? स्कूल लेवलला. म्हणजे स्कूलमध्ये सायन्स असेल, कुठल्याही विषयामध्ये इथलं फंडामेंटल नॉलेज घेणं फार महत्वाचं. तर मी असं वेगळं काही बोलणार नाही, फक्त आय वुड लाईक टू टॉक इन टर्म्स ऑफ सायन्स अँड फॅक्ट. हा एक फॅक्ट आहे. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजे, वाय, का. जोपर्यंत तुम्ही स्वतःला वाय हा क्वेश्चन विचारत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाण्याची आयडिया येणार नाही. हे असं का वाटतं? प्रत्येक वेळेस वाय जोपर्यंत विचारणार नाही तोपर्यंत इनोव्हेटिव्ह आयडिया तुमच्या मनामध्ये येणार नाही. आता आणखीन एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. हा फॅन चालू आहे, बघितलं सर्वांनी? सर्वांच्या घरी फॅन आहे. कधी पाहिलंय का तुम्ही फॅन ओपन करून? पाहिले. ज्यांनी पाहिले म्हणजे हा बघा. हा, आता यांनी फॅन पाहिलाय, चांगल्या प्रकारे पाहिलाय. त्या फॅनच्या मध्ये कॅपॅसिटर असतो. असं कॅपॅसिटर. मग कॅपॅसिटर कसा लावला? विचार केले का? वाय नाही, कारण आपण विचार करत नाही. एखादी गोष्ट आहे तर का आहे हे जोपर्यंत विचारणार नाही तोपर्यंत कोणा करणार आहे का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्यामध्ये, आपल्या घरामध्ये आहेत, आपल्या सभोवताली आहेत. आता आणखीन एक साधा सिंपल क्वेश्चन करून विचारतो. तुमच्याकडे टेलिस्कोप आहे का? आहे का नाही? तुमच्याकडे टेलिस्कोप आहे का? आहे का नाही? हा बरोबर आहे. बाकीच्याकडे नाही का? बरोबर नाही आहे का? तुमच्याकडे आहे. काय सांगतो? कुठे टेलिस्कोप? घरी. हा हे बघा, त्या बरोबर पाहण्यासाठी सी स्मार्ट टेलिस्कोप आहे तुमच्याकडे घरी. परंतु मला काय म्हणायचंय की तुमच्या सर्वांकडे टेलिस्कोप आहे. तुम्ही म्हणता माझ्याकडे टेलिस्कोप आहे, तुम्ही म्हणताय की टेलिस्कोप आहे. अरे टेलिस्कोपचा अर्थ काय? टेलिस्कोपचा अर्थ आहे की एखादी वस्तू पाहणे, दूर यायची असेल ती. तुमचे डोळे पाहत नाहीत का? तुम्ही पाहता का नाही? तुमचे डोळे पाहतात, तोच तुमचा टेलिस्कोप आहे. मग तुम्ही कसं बोलणार की टेलिस्कोप नाही म्हणून? म्हणजे विचार करायची पद्धत बदला. टेलिस्कोप काय करतो? पाहतो. काय पाहतो? लाईट. तर तुम्ही पण तेच करताय ना? तुम्ही पण तेच करताय. तुमच्या साधे प्रश्न असतात
साधे साध्या प्रश्नांचे साधे साधे उत्तर असतात, परंतु त्या अंगाला तुम्हाला विचार करता आला पाहिजे. बरोबर आहे. बर, चंद्र किती जण पाहिला आतापर्यंत? चंद्र पाहिलाय का? मून पाहिलाय? हो किंवा नाही? सर्वांनी पाहिलाय. आता माझा एक साधा क्वेश्चन आहे तुम्हाला. चंद्रावरती अॅटमॉस्फिअर नाही आणि पृथ्वीवरती अॅटमॉस्फिअर आहे का? कारण आपण विचार करत नाही. चंद्र आहे माहिती आपल्याला, रोज चंद्रासोबत पौर्णिमा येते, अमावस्या येते, ग्रहण असतं, सूर्यग्रहण असतं, चंद्रग्रहण असतं, या सर्व गोष्टी आहेत. परंतु हे का घडतं, याच्यात आपलं सायन्स काय आहे, याच्यात विज्ञान काय आहे, याच्यावरती आपण विचार करत नाही. कार्य काय, तुझं काय असेल? तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीवरती विचार करायला शिकलं पाहिजे. मला सांगायचं काय आहे, व्हॉट आय वॉन्टेड टू मेसेज यू, थिंक 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 थिंक. फक्त विचारच करावा लागेल. म्हणजे असे बरेच क्वेश्चन्स आहेत. आता आपण बोलूयात आपल्या मेन टॉपिककडे. रिसर्च म्हणजे काय किंवा रिसर्च कसे करतात? मुलींसाठी एक साधा सोपा काम सांगतो मी. रिसर्च काय असतो? फक्त सायन्स मध्ये रिसर्च करा असं काहीच नाहीये, बरं का? तुम्ही तुमच्या घरामध्ये सकाळी चहा करताय मम्मीसाठी वगैरे, असं तरी करू. तर चहा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय असू शकतात? एक पद्धत तुम्हाला माहिती, तर त्या पद्धतीमध्ये नवीन कुठली पद्धत आणता येईल का आपल्याला, की ज्या पद्धतीवर चहा हा वेगळ्या स्वरूपाचा होईल? हे एक प्रकारचा रिसर्च आहे. रिसर्च मध्ये काय प्रत्येक फक्त सायन्स मध्ये करा असं नाहीये, प्रत्येक फील्ड मध्ये रिसर्च आहे. आज तुम्ही कसे चांगले कपडे घातले पाहिजे जेणेकरून यू विल लुक जेंटलमॅन, हा सुद्धा रिसर्च आहे. म्हणजे दरवेळेस इनोव्हेशन डिस्कवरी हा रिसर्च नाहीये. आज जे तुम्ही हँडरायटिंग करताय ते हँडरायटिंग उद्या कशा प्रकारे चालू होईल, त्याच्यासाठी मनात काय करावं लागेल याच्यावरती अभ्यास करणं म्हणजे हा सुद्धा. मला या वर्षी 86% पडले, तर पुढच्या वर्षी मला 95% पडण्यासाठी मला काय करता येईल हा अभ्यास करणे म्हणजे सुद्धा रिसर्च आहे. डोंट गो इन हाय लेवल, हे सगळं इथं आपल्या जवळच आहे. फक्त त्याला समजून घ्यायची गरज आहे. बरोबर आहे. साधा साधा क्वेश्चन असतात आपल्या समोर, साधा साधा क्वेश्चनला प्रश्न, साधा साधा गोष्टीला प्रश्न विचारायचे का, त्यावेळेस तुमच्यामध्ये एक ॲबिलिटी डेव्हलप होईल, थिंक, आणि मग तिथून तुम्हाला विचार करावा लागेल. मोबाईल पासून मात्र तुम्हाला दूर राहावं लागेल. सगळ्यात मोठा एनिमी येतो आता मोबाईल, बिकॉज इट इज टेकिंग टू मच टाइम अवे फ्रॉम यू. तुमचा जो महत्वाचा टाइम आहे डेव्हलपमेंटचा, सेल्फ डेव्हलपमेंट, आय वुड लाईक टू कॉल इट सेल्फ डेव्हलपमेंट. स्वतःचा डेव्हलपमेंट करण्याचा जो टाइम आहे तो आता someone else is using it, मोबाईल. मग आज सर्वांनी विद्यार्थ्यांची काय शपथ घ्यायचे, काय शपथ घ्यायचे? मी मोबाईल पासून दूर राहणार आहे. या सर्वांनी बोला, सर्वांनी बोला. मी कमीत कमी मोबाईलचा उपयोग करणार आहे. बोला. आणि फॉलो इट. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आता सरांनी सांगितलं, सरांनी एक गोष्ट सांगितली की मी ब्लॅकबोर्डचा अभ्यास करतो. सरांच्या मनामध्ये क्वेश्चन आला त्याचे ब्लॅकबोर्ड, कारण हा दिस इज व्हेरी वास्ट सब्जेक्ट. तर मला याच्याविषयी थोडंसं इलेबरेट करायचं वाटतं. काय ब्लॅकबोर्ड म्हणजे नेमका काय आणि ते कसं मुलांना समजावून सांगावं, कारण तिथे व्हेरी कॉम्प्लेक्स फिनॉमिना येतो ना. तर मला थोडक्यात सांगायचं आहे तुम्हाला ब्लॅकबोर्ड कसा समजून घ्यायचा. एक रूम आहे, 10 बाय 10ची रूम, 10 फीट बाय 10 फीट.
ओके. त्या रूम मध्ये एक 10 मुलं बसू शकतात. त्या रूम मध्ये 10 मुलं बसू शकतात. हे त्याची कॅपॅसिटी. मग आपण काय केले, हे 10 मुलं बसू शकतो म्हणजे 10 मुलं इकडे तिकडे फिरू शकतात. ते काय मूव इनसाइड द रूम. इथून तिथून इथं असं चाललं. मग त्या रूम मध्ये काय केलं, थोड्या वेळानंतर 100 मुलं बसले. बसतात 100 मुलं, काय अडचण नाही. एकमेकाला खेळून बसले. सुरुवातीला म्हणजे डिस्टन्स होता, आता डिस्टन्स कमी झाला. मग आता काय केलं, मग ते 100 मुलं त्या रूम मध्ये बसल्यानंतर काय होत आहे की मुवमेंट आता कमी झाली. म्हणजे हा दुसरा फिरू शकत नाही. नेक्स्ट ते सगळं परफेक्ट झालं. त्यानंतर काय झालं, 100 1000 मुलं बसवले त्या रूम मध्ये. मग तर काय श्वास घेणं मुश्किल झालं. बरोबर आहे. आणि त्याच रूम मध्ये पुन्हा 1 करोड मुलं बसवले. आता रूमची साईज तेवढीच आहे, 10,000 रूम आहे. फक्त मोठी संख्या कुठली वाढली, 1 करोड मुलांची वाढली. इथेच बोलायचं हाय डेन्सिटी. त्याला काय म्हणतात, हाय डेन्सिटी. म्हणजे ब्लॅक होल हा हाय डेन्सिटी ऑब्जेक्ट आहे, त्याची साईज फार लहान आहे, परंतु त्याच्यामधला मॅटर हा अतिशय प्रचंड आहे. त्याला म्हणतात ब्लॅक. कळलं? थोडक्यात कसा आहे, काय आहे, दोन त्या हायर लेवल काय आहे हे समजून घ्या आणि त्याचं मेथड समजून घ्या. बरोबर आहे. विश्व फार मोठं आहे. युनिव्हर्स इज व्हेरी बिग. आणि या युनिव्हर्स मध्ये फक्त आपल्याला 5% माहिती आहे. किती? 5%. तर या 5% सुद्धा बऱ्याच गोष्टी आणखी इनोव्हेट करायच्या राहिलेल्या आहेत. म्हणजे आता तुम्हाला ही सांगतो मी की 95% अंतिम तुम्हाला स्कोप आहे की नेमकं काय आहे का. म्हणून आज तुम्हाला मी एक सब्जेक्ट देतो की या 95% मध्ये काय आहे हे अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एक क्षेत्र उपलब्ध आहे. टू डू रिसर्च इन युअर फ्युचर. जे कोणी भविष्यामध्ये वैज्ञानिक होणार आहे, माहितीची सर्वांनी यू शुड ट्राय. आणि याच्यामध्ये भरपूर सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुमच्या नॉलेज वाढण्यासाठी तुम्हाला तुमच्या सायन्स टीचरला तुम्हाला या सगळ्या संकल्पना विचारता पाहिजे. तुम्ही ते विचारलं पाहिजे. विचारून त्याच्यामुळे तुम्ही निवडून घेतलं पाहिजे. आणि मग जेव्हा तुमच्या सगळ्या फंडामेंटल क्लिअर होतील तेव्हा तुम्हाला पुढे भविष्यामध्ये पुढच्या ज्या जटिल गोष्टी आहेत ते समजून घ्यायला या गोष्टीचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तर आज या विद्यार्थ्यांच्या दिवशी मला एकदम टिप्स म्हणून बोलवलं, त्याबद्दल मी संस्थाचा आदरणीय अग्रवाल सर, स्वामी सर, देशपांडे या सर्वांचा आभारी आहे. आणि थोडक्यात मी तुम्हाला एक लास्ट मेसेज सांगतो. टेक अवे मेसेज फ्रॉम द टुडेज क्वालिटीज. जसं सी.व्ही. रमण सरांच्या वी हॉट द डिस्कवरी हा दिवस साजरा केला जातो, तसा तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये असं काहीतरी काम करा तुमच्या कक्षात तो दिवस तो साजरा केला पाहिजे. आणि त्याच्यावरती तुम्ही काम करा. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊ. तर मी इथंच सांगतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. 2018 साली लातूर विज्ञान केंद्रातर्फे विद्यालयाने सुसज्ज दुर्बीण बनवली होती आणि त्या दुर्बीणचा उपयोग आपण वेळोवेळी करत असतो. सरांनी आपल्याला संशोधनासंदर्भाची माहिती दिली, त्याच्या मर्यादा, त्याची विविध क्षेत्र याची संपूर्ण माहिती आपल्याला दिली. मोबाईलचा दुष्परिणाम हे तुम्हाला सरांनी तुमच्याद्वारे एक शपथ घेऊन तुम्ही सरांच्या समोर शपथ घेतलेली आहे, त्यामुळे आता मोबाईल वापरणार नाही याची मला खात्री आहे. तसेच ब्लॅक होल ही संकल्पना एका सुंदर उदाहरणावर सरांनी दिली, त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संजय अग्रवाल सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
व्यासपीठावर आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक महादेवजी पडके सर, शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत स्वामी सर, व्यासपीठावर उपस्थित सर, जाधव मॅडम, उपस्थित आजचे सर्व वैज्ञानिक विद्यार्थी मित्र व मैत्रिणी, आज विज्ञान दिवस CB रमण सरांच्या वाढदिवसानिमित्त शासनाने आजचा विज्ञान दिवस जाहीर केला. आपण तो इथं सर्वांना आपले विज्ञानाचे प्रयोग दाखवून, छोट्या छोट्या विज्ञानाचे प्रयोग म्हणजे कधी कधी वाटतं हे जादूचेच प्रयोग आहेत, पण त्याच्या मागे सायन्स आहे. छोटी छोटी सायन्स आपल्याला लहान वयापासून जे प्रयोग माहीत पडले याचा फारसा आपल्याला उपयोग होतो. आता सरांनी सांगितल्यासारखं ज्याच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची जाणीव करून देण्याची उत्सुकता असते ते निश्चितच काही काळानंतर एक चांगले सायंटिस्ट म्हणून आपल्या समोर येतात. त्यातलेच आपले महादेव पडके सर आहेत. अगदी वयाच्या 39व्या वर्षी त्यांनी करत 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 आज ते पारितोषिक संपन्न करून आपल्या समोर बसलेले आहेत. आजच पेपरला त्यांची बातमी आताच सरांनी सांगितलं. आजच्या लोकमत पेपरला त्यांना मिळालेल्या पारितोषिकाची बातमी आली. मी सर्व विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. आता सरांनी तुम्हाला काय उपदेश दिला? बालमित्रांनो, आपल्याला मोबाईल पासून दूर राहायचं. तुम्ही फक्त ऐकत होता. सरांनी सर्वांना परत सतर्क केलं, नाही तुम्ही वापरणार नाही याचं मला वचन पाहिजे. तुम्ही सर्वांनी वचन दिलं का? आता खरंच आपण ऍटलिस्ट 12वी होईपर्यंत 100% आपण मोबाईलचा अतिशय कमी उपयोग करायचा. तुम्हाला सांगतो, जी काही प्रगती करायची आहे ना आपल्याला आपल्या आयुष्यात, स्वतःच वाचन केल्याने, वाचन आणि मनन या दोन गोष्टीमुळे माणूस घडत असतो. म्हणूनच सर सातत्यानं तुम्हाला सांगत होते की मी परत 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 एखादी गोष्ट जर जमत नसेल तर आपण परत परत करण्याचा प्रयत्न करायला. आज सर सुद्धा तुमच्या समोर उभे राहून तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत ते विज्ञानाच्या थेसिस म्हणजे बरेच काही त्यांचे विज्ञानाचे जवळपास ते भारतातल्या चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागले आहे. लातूर सारख्या आता सरांनी सांगितलं एखाद्या जिल्हा परिषदचा शाळेचा विद्यार्थी देश पातळीवर काम करण्यामध्ये मग्न झालेला आहे. त्यांना वेळ नाही, स्वतःसाठी वेळ नाही, फॅमिलीसाठी वेळ नाही. इतकं त्यांनी या सायन्सच्या नवीन नवीन विषयामध्ये अभ्यास करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे. विद्यार्थी बालमित्रांनो, आपणही या शाळेमध्ये जे आज प्रयोग दाखवू लागला
या माध्यमाने तुमची आणखी या विषयामध्ये रुची वाढत जावी, तुमचा इंटरेस्ट वाढायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा एक दिवशी एक चांगले सायंटिस्ट म्हणून नाव रूपाला यायला पाहिजे अशी या शुभदिनी मी शुभेच्छा आणि तुमच्याकडून आशा व्यक्त करतो. तुम्ही अतिशय चांगले चांगले प्रयोग तुमच्या सर्व सायन्स टीचरच्या माध्यमाने आज इथे दाखवण्यासाठी अनुभवण्यासाठी दर्शनीय स्थळी लावलेला आहात. आम्ही निश्चित या सर्व स्टॉलला भेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. दिवसभर पालकांची गर्दी राहणार आहे. तुम्ही अतिशय उत्साहाने सर्व प्रयोग दाखवणार आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतला आणि मला सुद्धा वचन दिला की आम्ही मोबाईल पाहणार नाही, अतिशय कमी उपयोग करणार. निश्चित मला खात्री आहे की तुमचं सुद्धा भविष्य खूप चांगलं राहील, कारण मोबाईल हा सर्वांचा दोस्त नाही, दुश्मन आहे. एवढं तुम्हाला समजलं तर खूप चांगली गोष्ट आहे. महादेव पंड्या सर आज पंडगे सर इथं उपस्थित झाले, त्यांनी वेळ दिला, तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. आम्हालाही खूप आनंद वाटला सर की आजच्या या शुभदिनी म्हणजे विज्ञान दिवस, आजचा विज्ञान दिवस, तुम्हाला मिळालेलं पारितोषिक, आम्ही तुमचं करत असलेला सत्कार आम्हाला आयुष्यभर आठवण राहील. पंडगे सर तुम्ही आला, आम्हाला आनंद वाटला. कायम तुमचं मार्गदर्शन आमच्या शाळेला, सायन्स विभागाला असावं. आज आमच्या देशपांडे सरांमुळं खरं तर आपण सहजपणे आला, पण तुमचा लाडका विद्यार्थी आहे हे आम्हाला लक्षात आलं आणि निमित्त असतं, ते निमित्त आम्हाला सापडलं. तुम्ही आला. कायम आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या स्टाफला तुम्ही मार्गदर्शन करावं ही या वेळेस मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला विज्ञान प्रयोग व विज्ञानाची रुची याविषयी माहिती दिली. तसेच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना वैज्ञानिक बनण्याचं आव्हान सरांनी केलेलं आहे. सरांना मी आश्वासित करू इच्छितो की पुढील काही काळामध्ये निश्चितच ही आपली अपेक्षा पूर्ण होईल. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा भाग विद्यालयाचे माझे सहकारी शिक्षक माननीय साळुंखे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना, इथं उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांना मी आजच्या विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देतो. आपल्या आजच्या विज्ञान दिनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर महादेव पंडगे सरांचे मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपल्या विद्यालयाच्या अभिनव मानव विकास संस्थेचे सचिव माननीय श्री कमल किशोरजी अग्रवाल सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो. तसेच माननीय मुख्याध्यापक श्री रमाकांत स्वामी सरांनी आजच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले, त्याबद्दल विज्ञान विभागातर्फे त्यांचेही आभार व्यक्त करतो. पर्यवेक्षक श्री गिरीश सर, जाधव मॅडम यांचे आभार व्यक्त करतो. विद्यालयातील सर्व माझे सहकारी शिक्षक व कर्मचारी वर्ग यांचे आभार व्यक्त करतो व अध्यक्षाच्या वतीने आजचा विज्ञानाचा कार्यक्रम संपन्न झाला अशी जाहीर करतो. धन्यवाद.